नावच आहे तसं एखादं गाव असतं एक्झॅक्टली. भावकीच असते ना. देशमुख आहे आमच्या गावात 3 पिढ्यापासून हो ना. म्हणजे पूर्ण मिड नेम आणि फर्स्ट नेम. मला इनफॅक्ट एक माणूस तेच म्हणत होता की इथे सगळी देवाची नावं आहेत आणि सगळ्यांची कृत्य बघा कशी, म्हणे वाल्मिक तो कृष्णा सुदर्शन आणि सगळे, आणि सगळं असून त्यांची कामं बघा काय. कृष्णा आंधळा त्यातली सगळीच नावं, आणि एक एक काय काय बाकीचीच नाव आपले विष्णू, हा महेश, विष्णू, सगळी नावं तशीच आहेत. देवाचं आणि कामगार. नाही काही काळजी नका करू. ते उपोषणामुळे अशक्य पण येतो कधी कधी. हो, ते तुमच्या आईचं ते स्टेटमेंट होतं ना, ते खूप लागलं होतं तेव्हा. ते म्हणे मी सोमवार होता त्या दिवशी आणि त्याचा उपास होता, ते जे मी ऐकलं होतं ना तेव्हा मला खूप डिस्टर्बिंग झालं. काहीच नका करू. ऐक ना, वैभवीचं कसं चाललंय? कशी केली नीटची, कशी केली परीक्षा? हा नीट आहे आता तर ही गेली ना 25 तारखेला 6 मेला त्याची ठरलेली. मी यांच्याशी बोलले होते एकनाथ शिंदेशी की काही झालं तरी तिला मेडिकलला मिळवून द्यावं, तर हो म्हणाले होते ते. ती हुशार नसती तर गोष्ट वेगळी आहे, पण इतकी इतकी हुशार मुलगी, तिचं वर्ष फुकट जाणं मला बिलकुल पटणार नाही. तर तिला कसंही करून तुम्ही पहिलं मेडिकलची सीट मिळवून द्या, बरं म्हणाले होते. झाली ना. नाही पण त्यांना ते प्रिपरेशनला तेवढा वेळ लागतो नीटच्या परीक्षेला, तो तिला तेवढा मिळाला नाही ना, म्हणून वाईट वाटतं. खूप सिन्सिअर आहे. ते मला पुण्याचे कोण प्रभुलकर म्हणून होते ना, त्यांनी मला सांगितलं ते म्हणे ती इतकी सुंदर काढते. ते पण मला सिरियसली वाटतं तिला मेडिसिन करायचं असेल तर ते कुठच्याही परिस्थितीत. शिंदे म्हणाले, मी एकनाथ शिंदेशी बोलले तर ते म्हणाले नाही मी करून देतो. म्हटलं अशी ऍव्हरेज असती तरी आपण म्हणालो नसतो, ती इतकी ब्रिलियंट आहे तिला झालंच पाहिजे. नाही तर स्टेट कठीण असतं आणि आपण ओपन कॅटेगरी आहे ना, सगळ्या ओपन कॅटेगरी. त्यांची मुलगी आता एमडीलाच आहे, त्याशिवाय नाहीच. तिची मुलगी आता एमडीलाच आहे, सर्जरीला सर्जन. आता ससूनला कष्ट करावे लागतात. एमबीबीएस ला पण तेवढाच म्हणजे त्रास होतो आपल्याला, एमडी ला तर आणि त्रास होतो. आम्ही आता निघलो पण पुढे जायचंय आम्हाला, तिथे जालना साखर कारखान्यात जायचंय. तिकडच्या पण कितीतरी लोकांना भेटायचंय. जालन्यातच राहणार आहे. या सकाळी संभाजीनगर. काय ते नाही, आम्ही समृद्धीने डायरेक्टली चालू, म्हणजे थेट मुंबईहून इथे चालू. पण एकदा आपल्याला तुम्हाला कधी बसून आपल्याला चर्चा पण थोडीशी मला करायची होती, पण अमुक बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात ज्या मला बोलायच्या होत्या.